दशक 19. समास 10. विवेक लक्षण निरूपण. श्रीराम. जेथे अखंड नाना चाळणा, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा, मनासी आणती श्रीराम. सृष्टीमध्ये उत्तम गुण, तितुके चाले निरूपण, निरूपणावीण क्षण, रिकामा नाही श्रीराम. चर्चा आशंका प्रत्योत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वक्तृत्वे शास्त्राधारे, नाना चर्चा श्रीराम. भक्तिमार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विचार निवळे, अंतर्यामी श्रीराम. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोच नेदी श्रीराम. प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे, निववी सकळांची श्रीराम. आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, दळवट पडिला अनुमाना, येईल कैसा श्रीराम. उपासना करून या पुढे, पुरवले पाहिजे चहूकडे, भूमंडळी जिकडे तिकडे, जाणती तया श्रीराम. जाणती परी आढळेना, काये करीतो ते कळेना, नाना देशीचे लोक नाना, येऊ न जाती श्रीराम. तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी, अंतःकरणे श्रीराम. किती लोक ते कळेना, किती समुदावा कळेना, सकळ लोक श्रवण मनना, मध्ये घाली श्रीराम. फड समजावीसी करणे, गद्य पद्य सांगणे, परांतरासी राखणे, सर्व काळ श्रीराम. ऐसा ज्याचा दंडक, अखंड पाहणे विवेक, सावधा पुढे अविवेक, येईल कैचा श्रीराम. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करुनी सोडावे, बहुत जन श्रीराम. परोपरी शिकवणे, आडनुका सांगत जाणे, निवळ करुनी सोडणे, निस्पृहासी श्रीराम. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे, भगवत भजन रहावे, हा धर्म नव्हे श्रीराम. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे, भजन मार्गासी श्रीराम. जुन्या लोकांचा कंटाळा आला, तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला, जितुके होईल तितुक्याला, आळस करू नये श्रीराम. देहाचा अभ्यास बुडाला, म्हणजे महंत बुडाला, लाग वेगे नूतन लोकाला, शहाणे करावे श्रीराम. उपाधीत सापडो नये, उपाधीस कंटाळो नये, निसुगपण कामा नये, कोणी एक विषयी श्रीराम. काम नाशणार नासते, आपण वेडे उगेच पाहते, आळसी हृदय शून्यते, काये करू जाणे श्रीराम. धकाधकीचा मामला, कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला, म्हणून शिकवाव्या श्रीराम. व्याप होईल तो रहावे, व्याप राहता उठो न जावे, आनंद रूप फिरावे, कोठे तरी श्रीराम. उपाधीपासून सुटला, तो निस्पृहपणे बळावला, जिकडे अनुकूळ तिकडे चालिला, सावकाश श्रीराम. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या वीण काहीच नाही, कोठे तरी श्रीराम. येरवी काय राहते, होणार तितुके होऊ न जाते, प्राणी मात्र अशक्तते, पुढे आहे श्रीराम. आधीच तकवा सोडिला, मध्येची दिवसा सांडिला, तरी संसार हा शेवट आला, कैसा पावे श्रीराम. संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका, होत जातो श्रीराम. ऐसा ह्याचा जिनसाना, पाहता कळो येते मना, परंतु धीर सांडावाना, कोणी येके श्रीराम. धीर सांडिता काये होते, अवघे सोसावे लागते, नाना बुद्धी नाना मते, शहाणा जाणे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास 10 समाप्त. दशक 19 समाप्त. दशक 19. समास 10. विवेक लक्षण निरूपण. श्रीराम. जेथे राजकारणी महंत असतो, त्या ठिकाणी अखंड नाना विषयांवर विचार विनिमय चालू असतो. तेथे अखंड नाना विषयांवर एकाग्रतेने चिंतन केले जाते आणि अखंड राजकारणासंबंधी चर्चा चालते. सृष्टीमध्ये जितके म्हणून उत्तम गुण आहेत, त्यांच्यावर तेथे निरूपण चालते. निरूपणाशिवाय एक क्षणही रिकामा जात नाही. तेथे नित्य चर्चा, शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, खरे कोण खोटे कोण, अशा अनेक प्रकारच्या चर्चा शास्त्राधारे केल्या जातात. नाना वक्तृत्वे होतात. तेथे भक्तिमार्गाचे स्वरूप स्पष्ट केले जाते. उपासना कशी करावी हे कळते आणि श्रोत्यांच्या मनात ज्ञानाचा विचार दृढपणे बिंबतो. त्याला वैराग्याची अत्यंत आवड असते. अलिप्तता त्याला गोड वाटते आणि उदंड उपाधी त्याच्या मागे असली तरी तो अलिप्ततेचा वियोग होऊ देत नाही. त्या महंताला अनेक प्रबंध पाठ असतात. कोणी प्रश्न विचारले तर त्यांची अत्यंत समर्पक उत्तरे तो देतो. तो मोजके पण नेमस्त बोलतो. त्यामुळे सगळ्यांच्या अंतःकरणाला संतोष होतो. अनेक लोकांना त्याच्याविषयी प्रेम वाटू लागते.
त्यामुळे त्याच्यापुढे कोणाचे काही चालत नाही. त्याच्या भोवती अनुयायांची गर्दी होते तरी कोणालाही त्याचे आकलन होत नाही. तो स्वतः उपासना करतो आणि चहूकडे उपासनेचा सर्व लोकांमध्ये प्रचार करतो. त्यामुळे या भूमंडळावरील ठिकठिकाणचे लोक त्याला ओळखतात, त्याला जाणतात, पण तो त्यांना कुठे आढळतच नाही आणि तो काय करतो हेही त्यांना कळत नाही. नाना देशातील नाना लोक त्याला भेटण्यासाठी येऊन जातात. जितके लोक येतात तितक्यांची अंतःकरणे तो राखतो. ती विवेकाने आणि विचारांनी भरून टाकतो आणि दुःखी कष्टी झालेल्यांची, आडमार्गाला गेलेल्यांची अंतःकरणे जाणून तो त्यांचे दुःख दूर करतो. त्याला भेटायला किती लोक येतात हे कळत नाही, त्याचे किती अनुयायी आहेत हे जाणता येत नाही, पण त्याच्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना तो श्रवण मननाकडे लावतो. सभेतील लोकांना समजावणे, त्यांना गद्य पद्य सांगणे आणि निरंतर लोकांचे अंतःकरण राखणे अशी त्याची वागण्याची रीत असते. तो अखंड विवेकाने आणि सावधपणे वागत असल्याने तेथे अविवेक येईलच कसा. आपल्याला जितके काही ज्ञान असेल तितके हळूहळू लोकांना शिकवावे आणि अनेक लोक शहाणे करून सोडावेत. नाना तऱ्हेने शिकवावे, त्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि जे निस्पृह असतील त्यांना निस्संदेह करून सोडावे. आपल्याला जेवढे जमेल ते आपण करावे. आपल्याकडून जे होण्यासारखे नसेल ते लोकांकडून करवावे. पण भगवत भजन खंडित व्हावे हा धर्म नव्हे. आपण स्वतः अध्यात्माचे विवरण करावे आणि दुसऱ्यांकडूनही विवरण करवावे. आपण स्वतः भजन मार्गाचे अवलंबन करावे आणि लोकांकडूनही करवावे. जुन्या लोकांचा जर कंटाळा आला असेल तर नवीन प्रांत शोधून तेथे जाऊन कार्य करावे. जितके होईल तेवढे करीतच असावे, त्यात आळस करू नये. महंत जर आशी आणि ऐशारामी असेल तर तो बुडाला म्हणून समजावे. म्हणून आळस न करता सतत नवीन नवीन लोकांना शिकवून शहाणे करावे. उपाधीत गुंतू नये, पण उपाधीला कंटाळूही नये. काम चुकारपणा कुठल्याच बाबतीत उपयोगी पडत नाही. जो आळशी आणि हृदयशून्य असतो तो कामाचा नाश होत असता उगीच वेड्यासारखा पाहतच राहतो. काय करावे हे त्याला कळतच नाही. जो अशक्त असमर्थ असतो त्याला धकाधकीचा मामला निभत नाही. म्हणून जे सशक्त असतात, सामर्थ्य संपन्न असतात, त्यांनाच नाना प्रकारच्या बुद्धीच्या गोष्टी शिकवाव्यात. जोपर्यंत व्याप होत असतो तोपर्यंत तेथे राहावे. व्याप जर थांबला तर तेथून उठून जावे आणि कोठेही आनंदरूप होऊन फिरावे. जो उपाधीपासून सुटतो त्याचे सामर्थ्य निस्पृहपणामुळे वाढत असते. जिकडे अनुकूलता असते तिकडे तो सावकाश जातो. कीर्ती हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नये. सुखाची अपेक्षा ठेवली तर कीर्ती मिळणार नाही. कुठेही काही ना काही केल्याखेरीज प्रयत्नाशिवाय कार्य घडणारच नाही. आपण केल्या वाचून कार्य अडत नाही. जे होणार असते ते होऊनच जाते. पण हा मात्र उगीच स्वतःला दुर्बल समजत असतो. आधीच चिवटपणा किंवा प्रयत्न सोडला किंवा मध्येच धैर्य सोडले तर या संसाराचा शेवट कसा पावेल. संसार हा मुळातच नासका आहे. तो विवेकाने नीटनेटका करावा. नेटका केला तरी तो आपोआप फिका वाटू लागतो. असे याचे स्वरूप आहे. नीट विचार करून पाहिल्यावर आपल्या मनाला ते कळून येते. पण म्हणून माणसाने कधीही धीर सोडू नये. धीर सोडून काय होणार. सर्व सोसावे तर लागतेच. नाना प्रकारचे विचार आणि नाना मते असतात. त्यातील योग्य अयोग्य शहाणा माणूस जाणतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 19वा समाप्त.